निवडणुका येत्या 15 डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे। त्यानिमित्तानं सकाळ माध्यम समूहाच्या बेलापूर कार्यालयात वॉर रूम सुरू करण्यात आली आहे। या संपूर्ण निवडणुकांचं नियंत्रण या वॉर रूम मधनं केलं जाईल। अभिनेते स्वप्नील जोशींनी या वॉर रूमचं उद्घाटन केलं। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। या कार्यक्रमात सकाळ मुंबईचे संपादक संजय आवटे, यीनचे प्रमुख संदीप काळे उपस्थित होते। स्वप्नील जोशींनी केक कापून हा क्षण सेलिब्रेट केला आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा असं आवाहन केलं। मला खूप अभिनंदन करायचं सकाळ समूहाचं की त्यांनी असा काहीतरी एक उपक्रम हाती घेतला आणि तो फक्त हाती घेतला नाही तर तो एका वॉर फुटिंगवर राबवतात। ॲक्च्युअल इलेक्शन्स होणार आहेत, ॲक्च्युअल प्रक्रिया होणार आहे आणि या सगळ्यातनं अनेक चांगले लीडर्स आपल्याला मिळणार आहेत यंगस्टर्समधनं। आणि या संपूर्ण प्रयत्नाला, या संपूर्ण प्रोजेक्टला, या संपूर्ण कॅम्पेनला माझ्या खूप खूप शुभेच्छा। मुंबईसह राज्यातील 5 जिल्ह्यातल्या 50 महाविद्यालयात ही निवडणूक होतीये। साधारणतः 200 उमेदवार ही निवडणूक लढवत असून 50,000 विद्यार्थी यात मतदान करणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे। जो यूथ इन्स्पायरेशन नेटवर्क आहे आपलं सकाळचं, त्यांनी जो यूथ लीडर डेव्हलपमेंट प्रोग्राम हा जो काही हाती घेतला आहे, त्याच्यातून मला खात्री आहे पूर्णपणे का आमचा जो विद्यार्थ्यांचा आवाज आहे, फक्त तरुणांचा आवाज नाही तर फक्त विद्यार्थ्यांचा आणि त्याचबरोबर तरुणाचा, त्याचप्रमाणे तळागाळातील प्रत्येक विद्यार्थ्याचा आवाज आम्ही एका घटनात्मक पदापर्यंत पोहोचू शकतो। आम्हालाही आता कुठेतरी विचारात घेतलं जातं। याबद्दल मला खूप आनंद वाटतोय की मी पण या प्रक्रियेत सहभाग घेतोय। यांच्या माध्यमातून कारण राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते नेतृत्व घडवण्याचे जे काम असतं, यांच्या माध्यमातून प्रत्येक पदोपदी आम्ही करत आलेलो आहोत। आणि आता जे इलेक्शनची सुरुवात झालेली आहे, तर जेवढी काही महाविद्यालय आहेत त्यांच्यामध्ये एक इंचा प्रतिनिधी निवडून येईल। तो इंचा प्रतिनिधी आपल्या मंत्रिमंडळासोबत काम करेल। प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्व हे करणं गरजेचंच आहे, ज्यातून आपण पुढे जाऊ शकतो। आणि यीने आम्हाला हा मंच उभा करून दिल्याबद्दल मी यीनचे खूप आभार मानते। विद्यार्थ्यांमधले नेतृत्व गुण विकसित होण्यास या निवडणुका महत्त्वाची भूमिका बजावतील यात शंका नाही। मिलिंद तांबेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नवी मुंबई।